आज रात्री ठीक 10:10 संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 6.7 हप्ता आणि इतर मागील राहिलेले थकीत हप्ते देखील आज रात्री महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने पैसे जमा होणार, कोणत्या महिलांना पैसे भेटणार, कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे सर्वात अगोदर जमा होणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवनवीन अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आज रात्री तुम्ही तयार राहायची आहे आणि स्मार्टफोनवर तुम्हाला आज रात्री मेसेज देखील येणार आहे. तो म्हणजे कोणता मेसेज येणार आहे तर तुम्हाला पैसे पडले की लगेच SMS-सुद्धा येणार आहे आणि त्या SMS-मध्ये तुम्हाला किती पैसे पडले, कशा पद्धतीने पडले आणि इतर मागील राहिलेले हप्ते पडले का, संपूर्ण माहिती त्या मेसेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे आत्ता सध्या 8 वाजले असतील आणि आत्ताच्या टायमानुसार जर तुम्ही पाहिले तर येत्या 2-3 तासातच तुम्हाला पैसे जमा होणार. परंतु हे पहा, यामध्ये देखील एक अट यांनी ठेवलेली आहे. पैसे तर 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यामध्ये पडणारच आहेत, परंतु यामध्ये एक अडचण आहे, ती म्हणजे 7 जिल्ह्यापासून सुरुवात केलेली आहे आणि या 7 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तुमच्या या 7 जिल्ह्यामध्ये नाव आहे का नाही ते देखील तुम्ही लगेच चेक करायचे आहे. पुढे मी यादी देखील तुम्हाला देणार आहे त्या 7 जिल्ह्यांची, असे जिल्हे की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे पडण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. चला तर ती यादी देखील आपण लगेच जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे पैसे वाटप होणार आहेत. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर पैसे 1500 भेटतील की 2100 भेटणार? तर हे पहा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आल्यानुसार ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ज्याप्रमाणे आम्ही वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत आम्ही वचन दिले होते त्याचप्रमाणे पैसे देखील त्याचप्रमाणे वाटणार आहोत. त्यामुळे 2100 रुपये अधिक 2100 रुपये अशा पद्धतीचे 4200 रुपये तुमच्या खात्यावर आज रात्री 10 वाजता ठीक जमा होणार आहेत आणि जे 7 जिल्हे देखील तयार झालेले आहेत. त्या 7 जिल्ह्यामध्ये पैसे भेटण्यास सुरुवात होणार आहे. चला तर त्या 7 जिल्ह्यांची नावे देखील आपण लगेच जाणून घेऊया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे आणि या नकाशामध्ये आपण तुमच्या जिल्ह्यानुसार तुमचे नाव सांगणार आहोत आणि पैसे तुम्हाला आज रात्री भेटणार का ते देखील मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ आपण बनत असतो आणि तुम्ही पाहत असता कंटिन्यू, तर त्यासाठी एक व्हिडिओला लाईक देखील नक्की करत जा, जेणेकरून आम्हाला देखील असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यास नक्कीच प्रेरणा भेटत असते. आता आपण त्या जिल्ह्यांकडे वळूया, परंतु जिल्ह्यांकडे वळण्याच्या अगोदर आपण तुम्हाला पुढेच तर सांगणारच आहोत. आपण या 3 गोष्टी जर केल्या तर तुम्हाला लगेच पैसे जमा होणार आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगतो पुढे. परंतु अगोदर आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे ती म्हणजे रायगडपासून. रायगड जिल्ह्यात मित्रांनो तुम्हाला माहिती असेल, 3रा वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडला होता आणि हा 3रा वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर सुद्धा तिथे जवळपास 70 ते 80% महिला अजूनसुद्धा राहिलेल्या आहेत आणि आता भिण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची गरज नाही, काहीच तुम्हाला अडचण येणार नाही. आता सुरुवात जी आहे ती तर रायगडपासून झालेलीच आहे आणि आता रायगड झाल्याच्या नंतर लगेच दुसरा जिल्हा कोणता असणार, हे पहा 7 जिल्हे तर जबरदस्त 7 जिल्हे आहेत. दुसरा जिल्हा असणार आहे पुणे. मित्रांनो, पुणे या ठिकाणी देखील वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि महिलांची असे तक्रार गेली होती की आम्हाला पैसे भेटले नाही. वचनपूर्ती सोहळा तर झाला, आम्ही वचनपूर्ती सोहळ्याला हजरसुद्धा राहिलो, परंतु आम्हाला पैसे जमा झाले नाही. त्यामध्ये दुसरा जिल्हा पुणे असणार आहे. याच्यानंतर 3रा जिल्हा असणार आहे मित्रांनो आपला अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये देखील मित्रांनो पैसे भेटलेले नाही. जवळपास 40 ते 50% महिला अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 3रा जिल्हा आहे मित्रांनो सातारा. सातारा या ठिकाणी देखील 50 ते 60% महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून. त्यांना देखील पैसे भेटणारच आहेत. आता त्याच्यानंतर आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये देखील भरपूर महिला राहिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल आणि त्याच्यानंतर सोलापूर, अशा पद्धतीने 5 ते 6 जिल्ह्यात पैसे जे आहेत ते सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग राहिलेले जिल्हे कोणते असतील तर रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, अशा पद्धतीने पैसे जे आहे ते वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. बाकीच्या राहिलेल्या महिला विचारते, सर आमच्या जिल्ह्याचं काय झालं? आमचा बीड जिल्हा आहे, समजा परभणी आहे, नांदेड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, तर आमच्या जिल्ह्यांचं काय झालं नेमकं? तर हे पहा, ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर सर्वात प्रथम म्हणजे पैसे जे आहेत ते एकूण 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहेत. हो मित्रांनो, एकूण 3 टप्प्यामध्ये पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. त्या 3 टप्पे कशा पद्धतीने असणार तर हे पहा, पहिला टप्पा तुम्हाला सांगितला आहे, दुसरा टप्पा आणि 3रा टप्पा, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे वाटप केले जाणार आहे. त्यामधले कुठल्याही महिलाला अडचण किंवा शंका येता कामा नाही. आत्ता सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुम्हाला घेऊन आलो. जर पैसे तुमच्या खात्यावर जमा करून घ्यायचे असतील तर हे 3 कामं नेमकं तुम्हाला काय करायचे आहेत आणि हे 3 कामं केल्याच्या नंतर तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर हे पहा, सर्वात प्रथम पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड असेल,
जे बँकेला लिंक आहे की नाही चेक करायचे आहे, जे की तुम्ही केलेही असेल. त्यामुळे तिसरं काम तर सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही आधार कार्ड लिंक केले नसेल, करून घ्या, लगेच पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. आता दुसरं काम महिलांना काय करायचे आहे, ते दुसरे काम म्हणजे महिलांनी जर तुम्ही अर्जही केला, ठीक आहे, तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला, ते तर तुम्ही पाहिलेले असेलही आणि अप्रूव्ह झालाही असेल. परंतु त्याच्यापुढे एक अट होती त्यांनी ठेवलेली, ती म्हणजे जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल आणि तर तुम्हाला योजनेचा ₹1 इथून पुढे भेटणार नव्हता. त्यामुळे दुसरी अट देखील तुम्ही जर पूर्ण असेल तुमची, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असाल, तर तुम्हाला मग मात्र पैसे डायरेक्टच जमा होणार आहेत. आता तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त अट आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. ही जर अट तुम्ही पूर्ण केली तर लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. हो मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती तिसरी अट पाहण्याच्या अगोदर मित्रांनो आपण तुम्हाला आपण एक घोषणा करू इच्छितो. ज्याप्रमाणे आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे, त्यामुळे आपण अशा महिलांसाठी सर्व महिलांसाठी सर्वात अगोदर म्हणजे एक गिफ्ट ठेवत आहोत मकर संक्रांतीनिमित्त. जवळपास आपण एक ₹2000 जे आहेत ते 2000 म्हणण्यापेक्षा ₹2300 आपण महिलांना डायरेक्ट पाठवणार आहोत. आपल्या ज्या महिला व्यवस्थितरित्या कमेंट करतील आपले आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ संपूर्ण पाहून व्हिडिओला जर लाईक केलेली असेल, तर अशा महिलांना आपण मकर संक्रांत गिफ्ट आपल्या चॅनलतर्फे देणार आहोत. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे तर पैसे तुम्हाला येणारच आहे, त्यात काहीच वाद नाही. परंतु आपल्या चॅनलतर्फे देखील आपण ₹2300 गिफ्ट महिलांना देणार आहोत. अशा 7 निवडक बहिणींना ही गिफ्ट आपण आपल्या चॅनलतर्फे वाटणार आहोत. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केले नसेल ना, करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात. त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका. आपल्या चॅनलकडून एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आता तर सर्व जिल्हे पाहिले. तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमचे स्टेटस इनेबल फॉर डीबीटी स्टेटस आहे का नाही ते चेक करा. कारण काय होते, बँकेचे खाते डिॲक्टिवेट झालेले आहेत. जर बँकेचे खाते ॲक्टिवेट आहे का नाही हे देखील तुम्हाला चेक करायचे आहे. ऑनलाईन जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन देखील तुम्ही डायरेक्ट चौकशी करू शकता. आमचे खाते ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव्ह आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच ठिकाणी त्याच क्षणाला तुम्हाला भेटून जाईल. आणि जर सर्व गोष्टी ओके असतील तर आज रात्री सर्व महिलांनी तयार राहायचे आहे. तयार कशामुळे राहायचे, तर ₹2100 डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आज रात्री 10 वाजताच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा आणि रात्री 10 वाजतापर्यंत तुम्ही तर जागत असता समजा, तुम्हाला 10 वाजता देखील एक मेसेज जो आहे तो तुमच्या स्क्रीनवर लगेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पैसे पडले की लगेच युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या खात्यावर जमा होणार आहे किंवा मेसेज तुम्हाला पडणार आहे. आणि हा मेसेज पडल्याच्यानंतर लगेच तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये बॉक्समध्ये येऊन सांगायचे आहे, धन्यवाद सर, आत्ताच आम्हाला पैसे पडले. मग मागील राहिलेले पैसे असतील किंवा इतर पेंडिंग हप्ते असतील, एकूण ₹1 तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणारच आहे. यात कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा दिरंगाई तर उशीर होणारच नाही. परंतु काही महिलांचा एक प्रश्न होता की सर, आमचे मागील पैसे येणार का, आम्हाला फक्त ₹1500 भेटले होते आणि तर मागील पैसे येणार का. तर हे पहा, मागील पैसे असतील 7.5, कोणाला 1.5 भेटले, कोणाला 4.5 भेटले किंवा कोणाला 7,500 भेटले. तर हे पहा, मागील पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत आणि ते सुद्धा आज रात्री 10 वाजताच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला आपण आत्ताच्या मागे 3 कामे तर सांगितले आहेत, तुम्हाला ते करायचे आहे. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे पैसे जमा झाले की लगेच खाली सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचे, सर आम्हाला आत्ताच पैसे जमा झाले. अशा पद्धतीच्या कमेंट आपल्याला पाहायला मिळणारच आहेत आता. आणि जर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून असाल, तुमची काही स्पेशल वेगळी अडचण असेल, तर त्यासाठी तुम्हाला देखील लगेच सांगून टाकतो, सबस्क्राईब करून तुम्ही खाली कमेंट करू शकता की सर आमचा असा प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला पैसे कधी येतील. तर आपण लगेच तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला काही जर अडचण असेल तर ती देखील सॉल्व करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी एक नवीन हे तयार केली आहे, PDF अशी तयार करत आहोत आपण की त्या PDFद्वारे आपण पुढे वरपर्यंत यादी पाठवणार आहोत. ज्या लोकांना किंवा बहिणींना पैसे भेटले नाहीत अशा महिलांची यादी आपण वर पुढे पाठवणार आहोत. आणि त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं जर नाव टाकायचं असेल, तुमचं नाव व जिल्हा खाली व्हिडिओमध्ये कमेंट करा, जेणेकरून तुमची तक्रार असेल म्हणा किंवा तुमची अडचण असेल तर ती आपण पुढे तुमच्या सर्वांपर्यंत फॉरवर्ड करणार आहोत. त्यामुळे लगेच पटापट कमेंट करून टाका आणि तुमचं नाव व जिल्हा व्यवस्थितरित्या कमेंट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे ₹2300 देखील संक्रांतीला गिफ्ट आपल्या चॅनलतर्फे तर आपण वाटणारच आहोत 7 बहिणींना. त्यामुळे एक चांगली कमेंट करा खाली आणि तुमचा जर अडचण असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी
स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज लगेच पैसे पडले की लगेच तुम्ही चेक करू शकता तुमच्या खात्यावर, बँक खात्यावर. मग ते 2100 रुपये असतील किंवा 1500 असतील किंवा इतर राहिलेले सर्व हप्ते असतील, तर सर्व हप्ते जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे आज जवळपास 45 ते 50 लाख महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात. अशा प्रकारची माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि ही माहिती आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. याबद्दल एक व्हिडिओला लाईक तर नक्कीच बनत आहे.